नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये एक मराठी विषयाचं जे मुलांना थोडंसं अवघड असं जो भाग वाटतो, पण तो वास्तवामध्ये काहीच अवघड नाही, एकदम तो काय असतं सोपं असतं। तो भाग आज आपल्याला काय करायचा आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला शिकायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचे की ज्या आपल्या कृतीपत्रिकेमध्ये ज्या कविता दिलेल्या आहेत, या कवितेचं रसग्रहण कसं करावं व त्याचा काव्य सौंदर्य कसं लिहावं हे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण शिकणार आहोत। तर आपल्याला मराठी या विषयामध्ये पैकी गुण कसे मिळतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असला पाहिजे आणि तुमचे सर्व गुण तुम्हाला कसे प्राप्त होतील यासाठी मी तुम्हाला खूप मदत करणार आहे। तर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये जो प्रश्न दुसरा ई आहे, हा प्रश्न दुसरा ई 8 गुणांसाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विचारला जातो। यामध्ये आपल्याला रसग्रहण व काव्य सौंदर्य हे कवितेवरचे प्रश्न आपल्याला काय करतात विचारले जातात। तर आपल्याला या कवितेवरचे प्रश्न कसे एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवता येईल यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, रसग्रहण व काव्य सौंदर्य कसं सोडावं हे आपल्याला एकदम छान पद्धतीने समजेल। आपल्याला रसग्रहण व काव्य सौंदर्य बघा, रसग्रहण व काव्य सौंदर्य कसं सोडवायचं हे आपल्याला काय करायचे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिकायचे। त्यासाठी मुलांना थोडंसं हे काय वाटतं, काव्य सौंदर्य थोडंसं अवघड वाटतं, त्यानंतर रसग्रहण कसं करायचं हे अवघड वाटतं, पण थोडंसं आपण हा आहे कठीण, पण या प्रश्नावर जर थोडंसं आपण जर परिश्रम केला तर आपल्याला पैकीच्या पैकी यामध्ये मिळू शकतात। कमीत कमी 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो। यामध्ये आपल्याला किमान 7 गुण तरी मिळत आले पाहिजे, म्हणून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत या आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं। आता यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे, जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता दिलेल्या आहेत, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या 7 कविता दिलेत, मग या 7 कवितेचं नाव आपल्याला पाठ पाहिजे। मग त्या 7 कविता कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये पहिली कविता आपली आहे उत्तम लक्षण। या कवितेला ज्याने लिहिलेलं आहे त्या कवीचं नाव आहे संत रामदास। त्यानंतर दुसरी कविता आहे वस्तू, कवी द.भा. धामणकर। तिसरी कविता आहे आश्वासक चित्र, याला जे कवी आहेत नीरजा। चौथी कविता आहे भरतवाक्य। त्यानंतर भरतवाक्य या कवितेला ज्याने लिहिलेलं आहे त्या कवीचं नाव आहे मोरोपंत। 5वी कविता आहे खोद आणखी थोडेसे, जे आपण आता शिकलो। या कवितेला ज्याने लिहिलेलं आहे त्या आसावरी काकडे। यानंतर आपल्याला 2 कविता शिकायच्या आहेत। एकूण आपण 5 कविता शिकला, अजून आपल्याला 2 कविता शिकायचे। ते 2 कविता ते कोणतं, आकाशी झेप घेर। आता ही कविता अत्यंत सुंदर कविता आहे। ही कविता जी 6वी कविता आहे, ती कविता आपल्याला काय करायचं आहे, येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे। ती कविता कोणती, आकाशी झेप घेरे। या कवितेला ज्यांनी लिहिलेलं आहे त्या कवीचं नाव आहे जगदीश खेबुडकर। त्यानंतर जी शेवटची कविता आहे, ती शेवटची कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक। तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेला ज्याने लिहिलेलं आहे या कवीचं नाव आहे ज.वी. पवार। बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की सर्वप्रथम
आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता दिलेल्या आहेत त्या सर्व कवितेचं आपल्याला नाव माहित पाहिजे आणि त्यानंतर त्या कवितेचं नावासोबत त्या कवितेच्या कवीचे नाव आपल्याला माहित पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट, ती कविता कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर तुम्हाला जर लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला ती जे रसग्रहण व काव्य सौंदर्य आहे या पाठामध्ये, या प्रश्नामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर आपण एकदम उत्तम पद्धतीने आपण काय करू शकतो, हा प्रश्न सोडू शकतो. म्हणून सर्वप्रथम नंबर 1 काय लक्षात ठेवायचं, आपल्याला सगळ्या कवितेचं नाव लक्षात ठेवायचे, त्यामध्ये कवीचं नाव, त्या कवितेचं कवी कोण आहे हे लक्षात ठेवायचे, त्यानंतर ती कविता कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे हे पण लक्षात ठेवायचे. आता आपल्या कृतीपत्रिकेमध्ये कोणत्या कोणत्या भागावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते एकदा आपण पाहूया. आपल्याला पहिला प्रश्न विचारू शकतो, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय कोणत्या विषयावर घेतलेली आहे, त्यानंतर कवितेतील प्रस्तुत कवितेतील शब्दाचे अर्थ, त्यामध्ये काही शब्द देतात त्या शब्दाचे अर्थ आपल्याला माहित पाहिजे, त्यानंतर दिलेल्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कोणती. आता भाषिक वैशिष्ट्ये ते सुद्धा आपल्याला काय करायचे, शिकायचं आहे. दिलेल्या कवितेतून मिळणारा संदेश, या कवितेतून कोणता संदेश मिळतो हे पण आपल्याला कविता शिकत असताना आपण 5 कवितेमध्ये सगळंच आपल्याला दाखवलं, कोणता संदेश आपल्याला कवितेतून मिळतो हे आपण शिकलेलं आहात. त्यानंतर कवितेतून व्यक्त होणारा कवयित्रीचा किंवा कवीचा विचार, त्यानंतर कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ, त्या कवीचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर दिलेली कविता तुम्हाला आवडते का, बरं आवडत असेल त्याचं कारण, आणि आवडत नसेल तरी त्याचं काय करायचं, आपल्याला त्याचं कारण लिहायचं आहे. तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एवढ्या गोष्टीवर आपल्याला काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. म्हणून या सर्व मुद्द्याचा आपल्याला काय अभ्यास करावा लागेल. आपल्याला मी तुम्हाला कृतीपत्रिकामध्ये सगळं दिलेलंच आहे. आपल्या जे पहिला व्हिडिओ मी जेव्हा आपल्याला दिला होता कृतीपत्रिका, त्या कृतीपत्रिकेमध्ये सर्व मुद्दे आपल्या समोर मी आणलेलेच आहे. त्याचा एक PDF सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. जर तुम्ही पाहिलं नसाल तर पाहून घ्या. तुम्हाला त्यामध्ये सर्व कृतीपत्रिकेमध्ये जे जे प्रश्न कशावर विचारले जाऊ शकतात त्याचा सुद्धा आढावा आपण त्या नोट्स मध्ये घेतलेला आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर पाहून घ्या. आता या काव्य सौंदर्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आता विद्यार्थ्यांना बघा, या कवितेमध्ये भाव सौंदर्य, विचार सौंदर्य आणि काव्य सौंदर्य, जर आणि त्यावर अर्ध सौंदर्य, बघा भाव सौंदर्य, अर्ध सौंदर्य, विचार सौंदर्य, त्याचबरोबर काव्य सौंदर्य, हे शब्द थोडेसे आपल्याला अवघड वाटतात. ऐकायला कानावरचे शब्द पडले, काव्य सौंदर्य, त्यानंतर विचार सौंदर्य, अर्थ सौंदर्य, भाव सौंदर्य, हे जर शब्द आपण बघितला तर आपल्याला काय वाटतं, थोडेसे अवघड वाटतं. पण या शब्दाची आपण पार्श्वभूमी घेतली, आपल्याला शब्द आपल्याला घ्यायचे नाही, आपल्याला शब्दाचा विचार सुद्धा करायचा नाही. आपल्याला या कवितेमध्ये जे दिलेले आहे त्या कवितेमध्ये जो भाव दिलेला आहे, त्या जो भाव दिले त्याचा विचार करा, त्या भावाचा विचार करायचा. जो भाव दिले त्याचा विचार करायचा. त्यामध्ये जे कवीनं जो विचार मांडलेला आहे तो विचार आपल्याला त्यातून घ्यायचा आहे. नंतर त्या कवितेमध्ये त्या ओळीचा जो अर्थ आहे तो ओळीचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे. तर काव्य सौंदर्य म्हणजे काय, काव्य सौंदर्य म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही, आपण काव्य सौंदर्य घेणारच आहोत. आता प्रत्येक कवितेमध्ये काय वापरले असतात, कवितेमध्ये वापरलेल्या गोष्टी कोणकोणत्या असतात बघा. कवितेमध्ये रस विचारले जातात, त्याबरोबर त्याच्यामध्ये वृत्ती असतात. आता वृत्त काय असतं हे आपण शिकणारच आहोत. वृत्ते कोणकोणते वृत्त आहेत ते वृत्ते शिकणार आहोत. अलंकार कोणकोणते असतात ते पण आपण शिकणार आहोत. त्यामध्ये अलंकार वापरले जातात. त्यानंतर विविध प्रतिमा सुद्धा हे काय करतात, त्या कवितेमध्ये वापरले जातात. मग या सर्व गोष्टीचा आपल्याला काय करावा लागतो, विचार करावा लागतो. हे सर्व गोष्टी जर विचार नाही केला तर आपल्याला काय होतं, कविता आपल्याला थोडीशी अवघड वाटते.
कवितेमध्ये जे शब्द दिले त्या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, पण त्या कवितेमध्ये मांडलेल्या त्या शब्दाचा काहीतरी कवीला सांगायचं आहे, कवीला सांगायचं आहे काहीतरी. आता याच्यामध्ये आपण एक विचार जर केला, आता आपण जी कविता शिकलो आसावरी काकडे यांनी लिहिलेली जी कविता होती खोद आणखी थोडेसे. आता खोद आणखी थोडेसे जो आपल्याला ही कविता दिलेली आहे त्या कवितेचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, या शब्दाचा या ओळीच्या शब्दशः आपल्याला अर्थ घ्यायचाच नाही, पण आपल्याला त्या ओळीच्या पाठीमागे जो विचार मांडलेला आहे. आता ही कविता वैचारिक कविता आहे. ही कविता कोणती आहे? वैचारिक कविता आहे. जे खोद आणखी थोडेसे ही जी कविता आहे आसावरी काकडे यांनी लिहिलेली ही कविता वैचारिक आहे, विचार करायला भाग पाडणारी आहे. आता त्या ओळीचा आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, आपल्याला त्या ओळीच्या पाठीमाग जो काय दिलेला आहे, जो भाव दिलेला आहे, जो अर्थ दिलेला आहे, कवितेचा विचार, कवीचा विचार त्या ठिकाणी काय मांडायचे, ती कवयित्रीला काय विचार मांडायचे याचा आपल्याला विचार करायचे. आता याच्यामध्ये आपल्याला कवी या आसावरी काकडे लिखित जी कविता आहे खोद आणखी थोडेसे, यामध्ये आपल्याला नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे, हा संदेश आपल्याला या कवितेतून दिलेला आहे. माणसानं प्रयत्नवादी असला पाहिजे, हे आपल्याला याच्यामध्ये मांडलेलं आहे. सकारात्मकता काय असते, यामध्ये सकारात्मक घटनांना आपल्याला त्या ठिकाणी वाव दिलेला आहे. माणसानं नेहमी आशावादी असला पाहिजे, प्रयत्नवादी असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी येतातच, कोणत्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचण येत नाही. कितीही श्रीमंत किंवा कितीही बौद्धिक पातळीच्या वर गेलेला व्यक्ती असला तरी त्याच्या आयुष्यामध्ये ही निराशा येतात, संकट येतात. मग आपल्याला त्या जो निराशा दिलेला आहे किंवा जी अडचण आलेली आहे त्या अडचण घेऊन आपल्याला बसायचं नाही. त्या कवितेमध्ये कवीला सांगायचंय काय, खोद आणखी थोडेसे लागेलच पाणी. त्या ठिकाणी आपल्याला जी कविता दिलेली आहे त्या कवितेमध्ये आपल्याला हे सांगितलेले की अजून प्रयत्न कर. जर तू प्रयत्न जर थांबवलास तर तुला यश प्राप्त होणार नाही. म्हणून कवीला शब्दशः अर्थ आपल्याला कवी म्हणतात की शब्दशः अर्थ घ्यायचं नाही. या काव्य सौंदर्यामध्ये आणि रसग्रहणामध्ये आपल्याला तेच शिकायचंय की आपल्याला त्या ठिकाणी कवीने जे आपल्याला ओळ दिली त्या ओळीचा आपल्याला सरळ अर्थ घ्यायचा नाही, पण त्याचा विचार काय दिलेला आहे तो विचार आपल्याला मांडायचा आहे. नेहमी सकारात्मकता या कवितेच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं, सकारात्मकता आपल्याला दाखवायची आहे, प्रयत्नवादी दाखवायचा आहे. आणि निराशा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये निराशा येतेच. पण निराशेला जर धरून आपण जर बसला तर तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही. म्हणून या ओळीमध्ये आपल्याला जो रस दिलेला आहे तो रस आपल्याला काय करायचे, पाहायचा आहे. आता यामध्ये सगळी खोटी नसतात नानी, खोद आणखी थोडेसे. खोटी नसतात आणि सगळी नानी, यामध्ये आपल्याला नानी खोटी दाखवायची नाही, पण आपल्याला या ओळीच्या मागला जो अर्थ आहे तो अर्थ काय करायचा आहे की सगळे लोक खराब नसतात, सगळे लोक वाईट नसतात, काही लोक या समाजामध्ये चांगले सुद्धा आहे. याचा ओळीचा अर्थ आपल्याला काय करायचंय असा घ्यायचे. आता दुसरा उदाहरण जर घेतलं आपल्याला तर पानगळीचं जर जो पानगळ आहे त्या पानगळाचं उदाहरण जर घेतलं तर आता एखाद्या झाडाची जेव्हा पानगळ लागते तो झाड असाच राहतो का बगर पानाचा? नाही राहत. कारण त्या झाडाला माहिती आहे तो झाड सकारात्मक आहे, तो झाड काय विचार करतो, सकारात्मकता विचार करतो. कारण तो झाड परिपूर्ण आहे, त्या झाडाला सर्व माहिती आहे की जरी माझी पानगळ झाली किंवा त्या झाडाची जर पानगळ झाली असेल तरी नवीन पान त्याला फुलणारच आहे, नवीन पाने त्याला येणारच आहे. म्हणून या कवितेमध्ये जे आसावरी काकडे लिहिली, जे खोद आणखी थोडेसे
ही जी कविता आहे या कवितेमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की आपल्याला एकच गोष्ट शिकायची आहे. ती गोष्ट कोणती की आपल्याला त्या कवीच्या ओळीचा अर्थ काय दिलेला आहे हे आपल्याला आशय बघायचा आहे. आता रसग्रहण आणि काव्य सौंदर्य सोडत असताना आपल्याला 3 मुद्द्याचा विचार करायचा आहे. तो पहिला मुद्दा कोणता? तो पहिला मुद्दा आपल्याला काय आशय सौंदर्य. याच्यामध्ये आशय सौंदर्य हा पहिला मुद्दा बघायचा आहे. आशय सौंदर्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला काय करायचे माहिती घ्यायचं आहे. बघा यामध्ये आशय सौंदर्यामध्ये कोणती गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. सर्वप्रथम आपल्याला माहित पाहिजे आशय सौंदर्यामध्ये जी ओळ आपल्याला दिलेली आहे, जी ओळ ज्या कवितेची ओळ आपल्याला दिलेली आहे ती ओळ आपल्याला त्या जी ओळ दिली तुम्हाला एखादी ओळ दिलेली आहे. आता जसं तुम्हाला आता सांगितलं की खोद आणखी थोडेसे मिळेल त्या ठिकाणी पाणी किंवा वस्तूंना असतात भावना. ही जी गोष्ट आहे वस्तू नावाची जी कविता आपण शिकला त्यामध्ये मग एखादी ओळ दिली असेल तर त्या ओळीमध्ये जी ओळ दिलेली आहे ती ओळ आपल्याला काय करावी लागते. सर्वप्रथम ती ओळ कोणत्या कवितेतील आहे त्या कवितेचं नाव. हा पहिला मुद्दा. काय करायचे त्यामध्ये ती जी ओळ दिलेली आहे काव्य जे आशय सौंदर्य आहे आशय सौंदर्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की जी ओळ दिलेली आहे कवितेची ती ओळ कोणत्या कवितेची आहे त्या कवितेचं नाव आपल्याला माहित पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर दुसरी गोष्ट की ती जी ओळ दिलेली आहे आणि ती जी कविता दिली आहे त्या कवितेचे कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे हे आपल्याला काय पाहिजे माहित पाहिजे. सगळ्यात अगोदर काय जी ओळ दिली ती ओळ कोणत्या कवितेतून दिलेली आहे किंवा कोणत्या कवितेची आहे. त्यानंतर ती कविता ज्याने लिहिलेली त्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव काय. त्यानंतर त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना कोणती आहे. बघा सर्वप्रथम पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये की पहिला मुद्दा आशय सौंदर्यामध्ये बघा पहिला काय आहे जी ओळ दिली जी ओळ दिली आहे त्या कवितेचं नाव. बरोबर त्या कवितेचं नाव. दुसरं त्या कवितेचे कवी कोण आहेत. जी ओळ दिली त्या कवितेचं नाव आपल्याला माहित पाहिजे ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर कवितेचे त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहे हे माहित पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट काय माहित पाहिजे आपल्याला त्या कवितेची आपल्याला मध्यवर्ती कल्पना माहित पाहिजे. मध्यवर्ती कल्पना माहित पाहिजे. आता मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय त्या कवितेमध्ये काय आशय दिले आहे कोणता आशय दिले कवितेला काय सांगायचे हे आपल्याला यामध्ये माहित पाहिजे. चौथा मुद्दा आहे की आपल्याला यामध्ये काय करायचं आहे की कविता ही जी कविता दिली आहे ती कोणत्या पुस्तकातून दिलेली आहे. कोणत्या पुस्तकातून ही कविता घेतली आहे. ही कविता घेतलेली आहे हे माहित पाहिजे. बघा एकदम सोप्या गोष्टी या सोप्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे माहित पाहिजे. मग आपण रसग्रहण एकदम चांगल्या पद्धतीनं काय करू शकतो. आशय सौंदर्यामध्ये जी ओळ दिली ती ओळ ती कोणत्या कवितेतील आहे ती कविता माहित पाहिजे. त्यानंतर त्या कवितेचं कवयित्री कोण आहे आणि त्यामध्ये मध्यवर्ती कल्पना काय म्हणजे ती कवी त्या कवीचं ती ओळ मांडण्यामागे काय अर्थ आहे. मग त्यामध्ये काय एखादी त्यामध्ये कवितेचे एखादी उदाहरण घ्यायचं. जी उदाहरण दिलेली आहे त्यामध्ये काय करावं लागतं एखादी उदाहरण आपल्याला घ्यावं लागतं. त्यामधून आपल्याला सगळ्यात महत्वाचं ती कवितेतील ओळ जी आहे ती ओळ आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि ती ओळ आपल्या ओळखीची पाहिजे.
त्यानंतर ती कविता आपल्या ओळखीची पाहिजे आणि दिलेली जी कविता आहे ती कविता आपल्याला काय माहित पाहिजे की कोणत्या पुस्तकातून दिलेली आहे, ती पुस्तकाचं त्या पुस्तकाचं नाव आपल्याला माहित पाहिजे. जर या गोष्टी आपल्याला माहित झालं तर आपल्या त्या कवितेमधलं जो काव्य सौंदर्य आहे तो काव्य सौंदर्य आपण एकदम पटकन लिहू शकतो, काहीच अवघड नाही. म्हणून रसग्रहण म्हणजे काय खूप मोठं अवघड आहे, काव्य सौंदर्य खूप मोठं अवघड नाही, फक्त ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. त्यानंतर दुसरा मुद्दा जो दिलेला आहे तो दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. दुसरा मुद्दा कोणता? काव्य सौंदर्य, जो आपल्याला यामध्ये शिकायचंय. आता काव्य सौंदर्य म्हणजे काय? ज्या काव्यावर ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, स्पष्टीकरण करायचंय. जे आपल्याला एखादी ओळ दिली ती ओळीच आपल्याला स्पष्टीकरण करायचंय, बाकी काही नाही. आता एक उदाहरण घेतलं, आसावरी काकडे जसं उदाहरण सांगितलं, खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी. आता या ओळीचा आपल्याला काय करावं लागतो, सरळ सरळ त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. सरळ सरळ त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. स्पष्टीकरण द्यायचं म्हणजे त्याचा ओळीचा आहे तसा अर्थ द्यायचं नाही. आपल्याला काय विचार मांडलेला आहे कवीनी, तो कवीचा विचार आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, लिहायचं आहे. आता यामध्ये आपण अनेक उदाहरण घेऊ शकतो. अनेक उदाहरण म्हणजे काय बघा, आपल्याला या कवितेमध्ये कोणता विचार दिलेला आहे तो विचार आपल्याला काय करायचे, मांडायचा आहे. आता आपण जगदीश खेबुडकर यांची जी कविता आपण शिकणार आहोत, आकाशी झेप गेरे, ही कविता जर शिकली, आता या कवितेला ज्यांनी लिहिलेलं आहे किंवा ज्यांचं नाव दिलेलं आहे, ज्यांचा आवाज दिलेला आहे, तो आवाज कोणाचा आहे? बाबूजीचा, म्हणजे सुधीर फडके यांचा. आता यामध्ये जे सगळे ज्या गोष्टी आहेत, आता एक उदाहरणाचं आपण बघितलं तर आताची जी मुलं आहेत, आताच्या मुलांना काय लागतं, यश लवकर पाहिजे, अपयश पचवत नाही. अपयश नको, पहिल्या प्रयत्नामध्ये यश हवंय मुलांना, पण असं नसतं. कष्ट केल्याशिवाय आपल्याला अपयश, जोपर्यंत आपल्याला अपयश प्राप्त होते तोपर्यंत आपल्या यशाची चव कळत नाही. म्हणून प्रत्येक मुलांच्या आयुष्यामध्ये अपयश एखाद्या वेळेस आलं ना, मग त्याला यश काय याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. अनेक उदाहरण बघितलं आपण, अब्दुल कलाम यांचं उदाहरण बघितलं, त्यांना प्रत्येक लगेच काय आपल्याला यश मिळालं का? नाही, लगेच यश मिळत नाही, पण त्याला प्रयत्न करावे लागतात. म्हणून मुलांना काही थोडंसं अवघड वाटतं या गोष्टी, पण असं काही नाही. एकदम आपल्याला छान पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, सोडू शकतो. एकदम सोपं आहे. आता उदाहरण घेतलं आपण, कष्टाने मोती मिळते, कष्टाने मोती मिळते. आता शेतकरी जर कष्ट केला तर ते शेतामध्ये का मोती उगवते का? नाही. जे पण धान्य उगवतं त्यालाच आपण मोतीची उपमा दिलेली आहे. त्या ठिकाणी मोतीचीच काय दिलेलं आहे, उपमा दिलेली आहे. त्यानंतर श्रमदेव अवतरले घरी. आता श्रमाला देव म्हणलेला आहे, श्रमदेव अवतरले घरी म्हणजेच काय, तोच पीक जो शेतामध्ये पिकलेला आहे तो घरी आणलं तर जे काबाड कष्ट, जो कष्ट करून जो पिकलेला आहे तोच आपण घरी आणलं, म्हणजे आपण देवच घरी आणला. श्रमदेव घरी अवतरले म्हणजे काय, जे आपण श्रम करून जे पिकवलेलं आहे, जे घरी आणलं त्यालाच देव म्हणलेला आहे. म्हणून या ठिकाणी शब्दशः अर्थ घ्यायचं नाही. शब्दशः अर्थ जर घेतला तर आपल्याला काय होतं, आपल्याला ते थोडस विचार करण्यासाठी आपल्याला गोष्ट येते. आता यामध्ये आपण जर उदाहरण जर घेतलं तर वस्तूंना मन नसेलही कदाचित. आता हे उदाहरण घेतलं वस्तू कविता याच्यातली, वस्तूंना मन नसेलही कदाचित, वस्तूंना मन नसेलही कदाचित, पण ते असल्यासारखे, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात. बघा आता या ठिकाणी या ओळीचा आपण जर अर्थ जर सहज घेतला तर वस्तूंना कुठे आनंद मिळतो का? वस्तूंना मन असते का? नाही. पण या ठिकाणी आपल्याला काव्य सौंदर्यामध्ये काय दिलेलं आहे की जी वस्तू दिली त्या वस्तूला आपण जर जीव लावलं, निर्जीव वस्तू आपण दैनंदिन दिवसाची जीवनाच्या आहेत, निर्जीव वस्तूला आपल्या जीवनातील जर महत्व बघितलं, कारण की प्रत्येक आपल्या घरातील वस्तू त्या निर्जीव वस्तू जर बघितलं तर त्या निर्जीव वस्तूचं आपल्या जीवनातील काय महत्व आहे आणि त्या वस्तू जर आपल्या घरात नसतील तर आपल्याला किती अडचणीला सामोरं जावं लागतं. म्हणून या ठिकाणी कवीला काय सांगायचं आहे की बाबा वस्तूला कदाचित मन नसेलही, म्हणून त्याच्या सोबत दुर्व्यवहार करू नये. म्हणून या ठिकाणी म्हणतात की ज्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत जे आपल्याला आवश्यक आहेत त्या आवश्यक वस्तूसोबत त्या गोष्टीसोबत आपला जो व्यवहार असेल तो आपला व्यवहार काय पाहिजे, आपल्याला एकदम चांगला पाहिजे. आता आपण जर म्हणलं तर दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी वापरतो, आपण असं गृहीत धरलं तर ज्या गोष्टी आपण दैनंदिन वापरतो त्या गोष्टी त्या ज्या वस्तूला कदाचित मन नसेल, पण आपण जर गृहीत धरलं की त्या वस्तूंना मन आहे, आपण त्या गोष्टीला असं गृहीत धरलं की त्यांना मन आहे आणि आपण त्यांना एकदम सजीव वस्तूसारखं जर आपण जर वापरलं किंवा त्यांच्यासोबत जर आपण व्यवहार केला तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात. त्या वस्तू काय करतात? प्रचंड सुखावतात. म्हणून या ठिकाणी कवीला सांगायचं आहे की कदाचित वस्तूला मन नसेलही, पण मन असल्यासारखे त्यांच्यासोबत व्यवहार जर केला तर त्या वस्तू प्रचंड काय होतात? सुखावतात. म्हणजे एखाद्या वस्तूला आपण जर त्याची चांगल्या पद्धतीची निगा राखली तर ती वस्तू आपल्याला भरपूर दिवसापर्यंत काय आपल्याला ते साथ देते. म्हणून अशा गोष्टीचं अशा ओळीचे जे काव्य सुंदर करत असताना आपल्याला त्या गोष्टीचं या ओळीचा आपल्याला अर्थ जर आपण व्यवस्थितपणे लिहिला तर आपल्याला या प्रश्नामध्ये एकदम चांगले गुण काय होतात? प्राप्त होतात. त्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा आपल्याला काय करता येईल, या ओळीच्या माध्यमातून आपल्याला तिसरा मुद्दा काय करायचा आहे, शिकायचंय. हे दोन मुद्दे आपण काय केलं, काव्य सुंदर हे शिकलं आणि याच्या अगोदर जो मुद्दा शिकला तो मुद्दा हे सुद्धा काय आहे, महत्वाचा आहे. यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो तिसरा मुद्दा आणि शेवटचा तो भाषिक वैशिष्ट्ये. भाषिक वैशिष्ट्ये हा तिसरा मुद्दा. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये कोणती महत्वाची ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बघा कोणती, की यामध्ये जो कवी आपल्याला जी कविता मांडलेली आहे, जी ओळ दिली, त्याची भाषा शैली कशी आहे, म्हणजे भाषा शैली काय एकदम सोपी आहे, थोडी अवघड आहे, ही भाषा शैली आपण बघितलं पाहिजे. त्यामध्ये काय ग्रामीण भाषा वापरलेली आहे का? बघा भाषा शैलीमध्ये ग्रामीण भाषा सुद्धा येऊ शकतात, शहरी भाषा आहे. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा साहित्य प्रकार कोणता आहे, साहित्य प्रकार सुद्धा महत्वाचा आहे. तो साहित्य प्रकार आपल्याला काय पाहिजे, माहितीच पाहिजे. यानंतर त्यामधली जी भाषा आहे, जी भाषिक वैशिष्ट्यामध्ये जी भाषा आहे ती अलंकारिक आहे का, अलंकारिक भाषा. आता अलंकारिक भाषेमध्ये काय त्याच्यामध्ये यमक वगैरे लावलेलं आहे का, यमक वगैरे असेल तर त्याचा प्रकार कोणता आहे, या अलंकार कोणता आहे. आता अलंकार आपण शिकणार आहोत, अलंकारामध्ये तर आपल्याला सगळं येऊन जाईल, कोणतं यमक लावलं तर कोणता अलंकार, यमक अलंकार आहे, कोणता अलंकार आहे, हे सर्व आपल्याला काय होईल त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. पण याच्यामध्ये भाषा शैली लेखक जी कवी आपल्याला कविता आपल्या समोर मांडलेली आहे ते कवितेमध्ये जी भाषा वापरली त्या भाषामध्ये ती भाषा शैली कोणती आहे. त्यानंतर त्यामध्ये काय ग्रामीण भाषा आहे का, शहरी भाषा आहे का, त्यानंतर त्याच्यामध्ये अलंकारिक भाषा आहे का, त्यामध्ये लयबद्धता आहे का, ताल आहे का, त्यानंतर यमक आहेत का, हे आपल्याला या भाषा सौंदर्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, भाषिक वैशिष्ट्यामध्ये माहित पाहिजे. त्यानंतर साहित्य प्रकार कोणता आहे, मुक्त छंद साहित्य प्रकार आहे का, असे
कोणकोणते साहित्य प्रकार आहेत ते सर्व साहित्य प्रकार सुद्धा आपल्याला काय माहित पाहिजे. या भाषिक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला जर माहित असेल तर आपले काय करू शकतो, आपला रसग्रहण हे आपण एकदम छान पद्धतीनं आपला रसग्रहण काय करू शकतो, सोडू शकतो. रसग्रहणामध्ये काही मोठ्या गोष्टी नाही, फक्त कवितेमध्ये ज्या मध्यवर्ती कल्पना माहित पाहिजेत आणि ज्या ओळी दिले त्या ओळीचा आपल्याला सरळ अर्थ स्पष्ट करा म्हणलं तर त्या ओळीचा जो अर्थ दिले तो सरळ स्पष्ट करायचा आणि त्याचा आशय जर स्पष्ट करायचा म्हणलं असेल तर त्यामध्ये जो विचार मांडलेला आहे तो विचार आपल्याला काय करायचंय, मांडायचे. आता दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करायचे. जर सरळ अर्थ जर स्पष्ट करा तर त्या ओळीचा आपल्याला सरळ अर्थ स्पष्ट करायचा आहे आणि जर आशय स्पष्ट करा जर असं आलं तर त्यामध्ये लेखकानं काय विचार मांडलेले आहे, त्यामध्ये काय आशय द्यायचा आहे, तो आशय आपल्याला काय करायचंय, मांडायचा आहे. आणि त्यानंतर जे पहिला आपण बघितला आशय सौंदर्यामध्ये, त्यामध्ये कवितेचं नाव, त्यानंतर कवितेमध्ये कोणतं कवी आहे, त्याचा साहित्य प्रकार कोणता आहे, त्यानंतर ती कविता कोणत्या पुस्तकातून घेतलेली, कोणत्या साहित्यातून घेतलेली, या सर्व मुद्द्याचा आपल्याला काय करावा लागतो, या रसग्रहणमध्ये आणि काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. एवढ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपले जे गुण आहेत ते आपले हक्काचे गुण आपण काय करू शकतो, प्राप्त करू शकतो. म्हणून या सर्व मुद्द्याचा विचार करा. विचार केला तर आपण एकदम चांगल्या पद्धतीचा आपण काय करू शकतो, आपण कवितेमधले जे आपले गुण आहेत ते गुण आपण जे 8 गुण आहेत ते 8 गुणापैकी कमीत कमी 7 गुण तर आपण काय करू शकतो, प्राप्त करू शकतो. 2 परिच्छेदामध्ये आपल्याला लिहावं लागतं आणि आपल्या या 7 मधून कोणत्याही कवितेतून आपल्याला रसग्रहण विचारू शकतात. त्यामुळे हे 7 कवितेमधले जे ओळी आहेत त्या ओळी आपल्याला माहित पाहिजे, कोणती ओळ कोणत्या कवितेतील आहे आणि त्या ओळी मागे त्या कवीचं जो आशय आहे तो आशय आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर कवीची मध्यवर्ती कल्पना माहित पाहिजे. या गोष्टी जर आपल्याला जर विचार आपण जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर काय होईल, आपल्याला त्या रसग्रहणामध्ये आपण चांगल्या पद्धतीने मार्क प्राप्त करू शकतो. म्हणून आपण एकूण 5 कविता शिकलात, आपल्याला अजून 2 कविता शिकायची, ते आपण लवकरच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जे तुम्हाला हे मुद्दे मांडले तुमच्या समोर, या सर्व मुद्द्याचा विचार करा आणि जे आपल्या प्रश्नपत्रिका परीक्षेमध्ये विचारले जातील या प्रश्नपत्रिकेमध्ये जे रसग्रहण दिले त्यामध्ये आपण काय करू शकतो, चांगल्या पद्धतीनं आपण गुण प्राप्त करू शकतो. म्हणून या ठिकाणी तुम्ही चांगले गुण मिळवसाल या अपेक्षेने मी या ठिकाणी थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कळवा आणि आमच्या पवनवाघ अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा पवनवाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.